या लेकरांची मुंज व्हावी म्हणून त्या धर्म मार्तंडाकडे गेले. त्या धर्म मार्तंडाने न्याय दिला. प्रकाश बाबा, काय तुम्हाला पैठणला जावं लागेल. त्यावेळेस पैठण न्याय मंदिर होतं आणि त्या ठिकाणी महाराज विठ्ठलपंत त्या ठिकाणी गेले आणि गेल्याच्या नंतर त्या धर्म मार्तंडाला नमस्कार केला. मी विठ्ठलपंत कुलकर्णी अलंकापुरीवरनं आलोय. मी संन्यास घेतला, संसार केला, मला मुलं झाले, माझ्या लेकरांना समाजात स्थान द्यावं. काय न्याय दिला असेल महाराज? सांगितलं, तुझ्या लेकरांना जर न्याय पाहिजे असेल तर तुला ते अंत प्रायश्चित करावं लागेल, तुला मरावं लागेल. आणि ते सिद्धीपत्र विठ्ठलपंताने हातामध्ये घेतलं आणि विठ्ठलपंत अलंकापुरीला आले. आल्याच्या नंतर रुक्मिणी माता वाट बघत होत्या. रुक्मिणी मातेने विचारलं, का हो स्वामी, काय न्याय दिला त्या धर्म मार्तंडाने? सांगितलं, रुक्मिणी थोडं शांत हो, 4 लेकरं जवळ होते, या लेकरांना झोपू दे, मी नंतर सांगतो. 4 लेकरं जेवले, 4 लेकरं झोपले. आणि आई साहेबांनी विचारलं विठ्ठलपंताला, का हो, काय न्याय दिला, काय न्याय दिला धर्म मार्तंडाने? सांगितलं, तुम्हाला काय करावं लागेल, देहांत प्रायश्चित, म्हणजे मला मरावं लागेल. चालू राहू द्या, हा, मला मरावं लागेल. रुक्मिणी माता बोलल्या, स्वामी तुमचा दोष नाही. जर मी त्या पिंपळाच्या वृक्षाला 1.25 लाख प्रदक्षिणा जर मारल्या नसत्या तर तो स्वामी इथं आला नसता आणि मी तुम्हाला या ठिकाणी बोलवलं नसतं. खरी गुन्हेगार कोण आहे? राहू दे, खरी गुन्हेगार जर कोणी आहे तर मीच आहे बरं का. कोण आहे खरी गुन्हेगार? मी आहे, मी आहे. मग मी देहांत प्रायश्चित करते, मी मरते, तुम्ही लेकराचा सांभाळ करा. विठ्ठलपंत म्हणायचे, मी करते. रात्रभर चाललं, सकाळी 4 वाजले. दोघांनी निर्णय घेतला की आपल्या दोघाला आता काय करायचं आहे, दोघही देहांत प्रायश्चित करू. पण विठ्ठलपंत बोलले, रुक्मिणी आपल्याला उद्या जायचंय, पण कोळ्या 4 लेकरांना उद्या सोडून जायचंय. तू एक काम कर, उद्या 4 लेकरांना तुझ्या हातानं आंघोळ घाल आणि उद्या गोड जेवण कर. सकाळी महाराज 4 वाजता ब्रह्म मुहूर्तावरती छोट्या मुक्ताई उठल्या, 5 वर्षाची लेकरू. आणि आईसाहेब मुक्ताई उठल्या, ओ दिल्या आई ग. आईने हातात धरलं, मुक्ताईच्या डोक्यावरती घागर घेतली, इंद्रायणीवरती गेल्या, पाणी आणलं, एका गंगाळामध्ये पाणी टाकलं आणि महाराज लोटा हातामध्ये घेतला आणि आईसाहेब मुक्ताईला आंघोळीला बसवलं ब्रह्म मुहूर्तावरती. आणि 1 लोटा पाणी रुक्मिणी माता मुक्ताईच्या डोक्यावर टाकायचा आणि 1 लोटा डसा 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 माय रडायची. का रडायची? मा उद्या माझ्या 5 वर्षाच्या माझ्या चिमुकल्या मुक्तीला उद्या आई मिळणार नाही. उद्या आंघोळ घालणारी आई माझ्या मुक्तीला उद्या मिळणार नाही. आई साहेब रडायच्या. निवृत्ती दादा उठले, त्यांना आंघोळ घातली, सोपानाला आंघोळ घातली. माऊली ज्ञानोबराच्या अंगावरती ज्यावेळेस आई लोटा टाकायच्या, आई साहेब डसा डसा त्या ठिकाणी रडायच्या. का रडायच्या? माझ्या माऊली ज्ञानोबरायला उद्या आई मिळणार नाही. रात्र झाली, पुरणपोळीचा बेत त्या ठिकाणी केला. 4 लेकराला ताटं लावली आणि ताटं लावल्याच्या नंतर 4 लेकरं जेवायला बसले. आणि जेवायला बसल्याच्या नंतर महाराज निवृत्ती दादा स्वतः जेवायला बसले, सोपान काका जेवायला बसले. ऐका ना, ऐका ना, माझ्याकडे लक्ष द्या. निवृत्ती दादा जेवायला बसले, सोपान दादा त्या ठिकाणी जेवायला बसले, माऊली ज्ञानोबरा ही जेवताय. पण ऐका ना, ज्या वेळेस छोट्या मुक्ताई 5 वर्षाच्या, 1 लेक असावी महाराज माणसाला. ज्याला मुलगी असते त्याच्यासारखा भाग्यवान माणूस कोणी नाही महाराज. आणि मला असं वाटतं ज्याला मुलगी नाही बाबा, त्याच्यासारखा अभागी माणूस या जगात दुसरा नाही बाबा, दुसरा नाही. अरे माऊली ज्ञानोबराई जेवताय, निवृत्ती दादा जेवताय, सोपान काका जेवताय, पण 5 वर्षाच्या मुक्ताईने घास घेतला, त्या पुरणपोळीमध्ये बुडवला आणि माईच्या तोंडाकडे केला. आई एक घास घे ना. कोणती माया असेल आई, कोणती माया असेल की या चिमुकल्या 4 लेकराला सोडून आता कायमचं जायचंय. कोणत्या मायला घास माता नरड्यामध्ये जात असेल बाबा, कोणती माया असेल हो शिवा बाबा, कोणती माया असेल. आई साहेब रुक्मिणी मातेनं म्हणावं, मुक्ताई तुम्ही जेवा, तुमचे बाबा आणि आम्ही नंतर जेवतो. तोच घास मुक्ताईने बापाच्या तोंडाकडे करावा. म्हणावं बाबा एक घास घ्या ना. बापाने म्हणावं मुक्ताई तुम्ही जेवा, तुमच्या आई सोबत मी जेवेल. 4 लेकरं जेवले, 4 लेकरं झोपले. रात्रीचे 12 वाजले. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला हलवलं आणि सांगितलं, चला आपल्याला जायचंय, आपल्याला देहांत प्रायश्चित करायचंय, हा देह या ठिकाणी समर्पण करायचा आहे. कशा करता? फक्त आपल्या लेकरांना समाजात स्थान मिळावं. आई वडील असतात महाराज. आणि रुक्मिणी माता कुटियाच्या बाहेर आल्या. आजही महाराज सिद्धबेटावरती जर आळंदीला तुम्ही गेले महाराज, एकदा जा.
तिथलं वातावरण आजही दूषितच आहे. आजही तिथं जीव लागत नाही. कारण का तर तिथे माझे माऊली विश्व माऊली माऊली ज्ञानोबा आहे, त्यांना त्या ठिकाणी त्रास झाला. ऐका ना, ऐका ना, बाहेर आल्या कुटियाच्या आणि हात जोडले आपल्या पतीला विठ्ठल पंताला, स्वामी मला एक वेळेस माझ्या लेकरांना पाहू द्या. डबडबल्या डोळ्यांना आई साहेब आतमध्ये गेल्या. निवृत्ती दादाच्या जवळ गेल्या. निवृत्ती दादाच्या तोंडावरनं हात फिरवला. काहीच हृदय भरून गेलं. सोपान काकाच्या जवळ गेला, तोंडावरनं हात फिरवला. ज्यावेळेस माऊली ज्ञानोबा राहायचं महाराज मुख बघितलं आईनं, आईचं हृदय भरून आलं. डसा 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 रुक्मिणी माता त्या ठिकाणी रडायला लागल्या, पण आवाज बाहेर निघत नाही. का? जर मी जोरात रडले तर माझे लेकरं जागे होतील आणि मला गेल्या जाणार नाही. दोन्ही डोळ्या